दोन संघामध्ये सामना तुम्ही पाहू शकाल. सेकंड राऊंड सेकंड मॅच आजच्या दिवसातील अंतिम सामना. जो संघ जिंकेल तो सुपर 10 मध्ये क्वालिफाय होईल. मंगेश 11 खारकोपर आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा भूमी 11 पेन कोलिवाडा हा संघ तुम्ही पाहू शकाल. दोन पंच सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेत. आपण पाहतो एका बाजूला दीपक पाटील सर पाहली, द्वारकानाथ चोरगे सर बेलवली. दीपक पाटील जर सरांचा जर आपण विचार केला तर कोकण भूषण पुरस्कारानं ज्यांना सन्मानित. त्यानंतर आज जवळजवळ 213 स्पर्धा आणि जवळजवळ 6,500च्या वर मॅचेस करत असताना त्यांना आपण पाहतोय. पेन कोलिवाडा संघानं टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण. चला दोन सलामीवीर पाठवा मैदानामध्ये. रणजित आणि पंकज ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. आणि कोण जिंकणार कोण हरणार येणारी काळ आणि वेळ आपल्याला सांगून जाईल. कारण जो संघ जिंकेल तो या स्पर्धेमध्ये टिकून राहील. जो संघ हरेल त्याला घरचा रस्ता मात्र गाठावा लागेल. कारण दोन्ही संघ तितके बलाढ्य. आज दिवसभर या दोन्ही संघांचा चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. आज दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे टाकले गेले आहेत. आणि इथून कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल मंगेश 11 खारकोपर संघाचे. कारण पेन कोलिवाडा संघ मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं शेवटच्या क्षणापर्यंत हार मानली नव्हती. मी तर म्हणेन दुनिया का उसूल है, जब तक काम है तब तक नाम है, वरना दूर से ही राम राम है. आणि तुमच्यामध्ये ती जिद्द, तुमच्यामध्ये ती चिकाटी असणं खूप गरजेचं आहे. संघर्ष करण्याची तयारी असणं खूप गरजेचं आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामन्याला होईल सुरुवात. पहिला गोलंदाज आपण पाहू शकाल देवांश. आता मात्र बॅटची कडा जरूर घेतली होती. शॉट थर्डमॅनमध्ये क्षेत्ररक्षक जरूर तैनात केला होता. हा झेल पकडला असता तर पहिल्या चेंडूवर आली असती विकेट. आणि आम्ही सकाळच्या सत्रापासून पहिल्या सामन्यापासून सांगत आलोय की तुमचे ड्रेसिंग कंपल्सरी आहे. आणि त्या कारणानं पेन कोलिवाडा संघाला 2 धावा पॅनलच्या स्वरूपामध्ये ॲड केल्या जातील. कारण 12वा खेळाडू तुमचा विदाऊट ड्रेसिंग असेल. गोलंदाज सज्ज होणार पुन्हा एकदा देवांश. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. मी तर म्हणेन मोठा फटका जर खेळायचा असेल तर चेंडूच्या पिचपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. पंकज आणि रणजित ही जोडी मैदानामध्ये सलामीवीरांचं काम पाहण्यासाठी गेली आहे. 4 षटक म्हटले की 24 चेंडू तुमच्या वाट्याला येणार. फुलर लेनचा चेंडू जरूर होता. ऑफड्रेचा फटका. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. थोडी फंबलिंग पाहायला मिळाली. याचा फायदा उचलला दोन्ही फलंदाजांना. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं तालमेल दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. मी तर म्हणेन आखो ही आखो में इशारा दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. धावा मिळतील या चेंडूवर 2. या 2 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल 3 या धावसंख्येवर. 3 धावा आपण पाहतोय. धापलकर गोलंदाज देवांश. यॉर्कर लेनचा प्रयत्न जरूर, वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. त्या ठिकाणी फलंदाजांना बीट करण्याचं काम जरूर केलंय. डॉट बॉलची सांगता होत असताना पहिलं षटक म्हटलं की नेहमी फलंदाजांची दादागिरी आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये मी तर म्हणेन गोलंदाजांची दादागिरी पाहायला मिळाली. आता मात्र काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न. त्रिपलाची बाद होतोय. दांडी गोल. आय हिट यू मिस. फलंदाज बाद. मग रणजितला आपण पाहिलं. रणजित बाद झालाय. त्रिपलाची बाद झालाय. रणजित
पंकजला आता कुठेतरी सेट व्हावा लागेल. 4 षटकामध्ये किमान 40 ते 45 धावा इथून कुटाव्या लागतील. सोच हमेशा ऐसी रखो, जो मुझे आता है उसमें कर लूँगा, जो मुझे नहीं आता वो सीख लूँगा. आणि इथे तुम्हाला आपली मानसिकता बदलावी लागेल. राजतुल आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. तिसऱ्या क्रमांकावर येणारा फलंदाज नेहमी आक्रमक असतो आणि आक्रमकता इथे मैदानामध्ये सिद्ध करावी लागेल. कारण सलामीवीर बाद झाल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजावर पूर्णपणे जबाबदारी येते आणि ती जबाबदारी राजतुलला पार करावी लागेल. जबाबदारीचा खेळ मैदानामध्ये करावी लागेल. आपल्या खांद्यावर जबाबदारी घेऊन ती पेलावी लागेल. कारण चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये गोलंदाजांची दादागिरी आपल्याला पाहायला, देवांची दादागिरी आपल्याला पाहायला मिळाली. पाहायला गेलं तर या षटकातील 5 चेंडू फेकलेत. 5 चेंडूमध्ये धावा फक्त खर्च केले 3. कुठेतरी शेवटचा आजच्या दिवसातील सामना आपण पाहतोय आणि 2 बलाढ्य संघामध्ये, दोन्ही बलाढ्य संघ तितके ताकदवर संघ. एका बाजूला मंगेश 11 खारकोपर तर दुसऱ्या बाजूला भूमी 11 पेन कोलीवाडा हा संघ आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्रिपलाचित बाद होतोय. झटका क्रमांक 2 राष्ट्रीय बाद 0 या पाहायला मिळाल्या. जबरदस्त षटक पहिलं आपण पाहिलं आणि या पहिल्या षटकामध्ये मी तर म्हणेन फलंदाजांना पूर्णपणे शांत बसवले. 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला पडले. 2 सलग विकेट आपण पाहिल्या. बॅक टू बॅक दोन्ही त्रिपलाचित बाद झालेत. प्रतीकला आपण पाहू शकाल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पंकज आणि प्रतीक या जोडीला चांगली धावसंख्या उभी करावी लागेल. जर फाईट करायची असेल मैदानामध्ये किमान 40 ते 45 धावा मैदानामध्ये उभ्या कराव्या लागतील. एक बॅटिंग स्कोअरच्या दिशेनं वाटचाल करावी लागेल. आता सांभाळून खेळावं लागेल कारण 2 फलंदाज मैदान सोडताना आपण पाहिले आता. समीर आलाय गोलंदाजीच्या मार्कवर, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन. या दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी धावा जमवल्या जातील का? 3 धावा पहिल्या षटकामध्ये रोखून ठेवण्याचं काम जरूर केलं होतं देवांश या गोलंदाजानं आणि इथून क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलं जाईल. 5 क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. जे रिंगण होतं पहिल्या षटकामध्ये, पॉवर प्लेचं बंधन होतं ते पूर्णपणे हटवलं गेलं आहे. डीप मिड विकेट, वाईड लॉंग ऑन, डीप लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफमध्ये आणि डीप कवरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. गोलंदाजाच्या शैलीवर इथे आक्षेप घेतला गेलाय. तिसऱ्या पंचांची मागणी आपण पाहिली. रोहित पाटील असतील तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. गोलंदाज सज्ज, पुन्हा एकदा होणार समीर. पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्या. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. पंच आमच्याकडे बोलतात की हा चेंडू खराब आहे. एक अतिरिक्त धाव मिळेल. या अतिरिक्त धावेनं संघाच्या धावफलकात बदल होताना पाहायला मिळेल. धावफलकावर धावा आपण पाहतोय 8 धावा. चांगल्या स्थितीमध्ये आपल्या संघाला न्यावं लागेल. प्रत्येक गोलंदाजावर हल्लाबोल करावा लागेल. चौकार षटकारांची बरसात करावी लागेल. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी आपण पाहतोय. दडपण आणण्याचं काम गोलंदाजावर केले गेले. गोलंदाज समीरला आपण पाहतोय. पहिला चेंडू टाकला होता शॉर्ट पिच पद्धतीचा. पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि चौकार वसूल केला होता. त्यानंतर पूर्णपणे लाईन आणि लेंथ विस्कलित करण्याचं काम केलं या फलंदाजांना.
दोन सलग अवांतर चेंडू फेकलेत. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच पुन्हा एकदा जमिनीला हात समांतर करत असताना सलग 3 अवांतर चेंडू वाईट फेकले गेलेत. वाईट चेंडूची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते या षटकामध्ये. एका धावेनं संघ पुढे सरकताना पाहायला मिळेल. 10 धावा धावफलकावर आपण पाहतोय. एका गुणाची किंमत आपण पाहतोय तर एका विद्यार्थ्याला विचारा, नापास झालेल्या त्या विद्यार्थ्याला एका गुणाची किंमत विचारा. एका धावेनं पराभूत झालेल्या संघाला तुम्ही एका धावेची किंमत विचारा आणि एका मतानं पराभूत झालेल्या सदस्याला विचारा एका मताची किंमत. आणि एका धावेला खूप महत्त्व दिलं जातं क्रिकेटच्या रिंगणामध्ये. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न जरूर. चांगला स्ट्रोक ऑफड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूवर जोपर्यंत पोचेल तोपर्यंत धाव सिंगल धाव इथे अर्जित केली जाते. 11 धावा आपण पाहतोय धावफलकावर. दोन्ही ताकदवर संघ आहेत. प्रत्येकाने पंकज या 2 फलंदाजांना शेवटच्या चेंडूपर्यंत उभं राहणं खूप गरजेचं आहे. गोलंदाज समीर पुन्हा एकदा सज्ज होणार. 3 अवांतर चेंडू फेकल्यानंतर चांगला चेंडू फेकलाय. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा हा चेंडू आपण पाहतोय. पंच पुन्हा एकदा जमिनीला हात समांतर करतायत की हा चेंडू खराब आहे. एक अतिरिक्त धाव मिळेल वाईटच्या स्वरूपामध्ये आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डात बदल होताना पाहायला मिळेल. 12-2 अशी समीकरण आपण पाहतोय. 12 धावावर 2 फलंदाज बाद झालेत. मंगेश 11 खारकोपर संघाचे अडचणी सापडलाय. मी तर म्हणेन खारकोपर संघ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू हा झेल खूप कठीण होता. प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे आणि या चेंडूवर मिळतील एकंदरीत 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने खारकोपर संघ जाऊन पोहोचेल 14 धावा धावफलकावर. सावध सुरुवात, सावध पवित्र घेतलाय दोन्ही फलंदाजांना. एखाद्या फलंदाजांना रिस्क उठवावी लागेल, जबाबदारीचा खेळ करावा लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. या गोलंदाजांवर हल्ला चढवावा लागेल. समीर आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र बॅटच्या मधोमध मिडल ऑफ द बॅट चेंडू जाईल वाईडिश लॉंगांच्या डोक्यावरून. इट्स अ बिग हिट आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. आपण पाहतो या षटकाराच्या मदतीनं मी तर म्हणेन जे प्रेशर आपण पाहिलं 2 फलंदाज बाद झाल्यानंतर जे फलंदाजी करणाऱ्या संघावर प्रेशर आता पंकज आणि प्रतीक आपला आपण पाहिलं होता. पंकजनं एक चौकार जरूर टोकला होता. त्यानंतर प्रतीकनं आता षटकार जरूर टोकलाय. आक्रमकता धारण केली आहे. प्रतीकचं उभं राहणं मैदानामध्ये खूप गरजेचं आहे. 20 धावा आपण पाहतो धावफलकावर. षटक क्रमांक 2 आणि या दुसऱ्या षटकामध्ये आक्रमकता आपल्याला तुम्हाला सिद्ध करावी लागेल. एक चांगल्या स्थितीमध्ये चांगल्या परिस्थितीमध्ये आपल्या संघाला न्यावं लागेल. प्रेशर आणि प्रेशरमध्ये याच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाज समीरवर आणि हा चेंडू जर पाहिला तर सलग 5वा चेंडू वाईड फेकतोय. म्हणजे लांब लचक षटक फेकताना समीरला आपण पाहतोय. आणि एकंदरीत धावसंख्येचा आपण विचार केला तर 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात मंगेश 11 खारकोपर संघ. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू जरूर पडतोय. क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचलाय चेंडूपर्यंत. तत्पूर्वी अवधी होता 1 धाव घेण्याची आणि 1 धाव घेतली गेली आहे. एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 22 या धावसंख्येवर. मी तर म्हणेन धाव स्कोर कार्डावर टिपल दोरी. 22 धावा 2 फलंदाज बाद. लांब लचक षटक समीरचा आपण पाहतोय. स्लोवर डिलिव्हरी पॉईंटच्या डोक्यावरून खेळलेला हा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाच्या धावफलकात बदल होताना पाहायला मिळेल. 24 धावा आपण पाहतोय धावफलकावर. आणि षटक आपण जर पाहिलं तर एक लांब लचक षटक म्हणजे 5 अवांतर चेंडू 5 वाईट चेंडू या गोलंदाजांना फेकले होते. आणि एकंदरीत विचार जर केला तर 21 धावा खर्च केल्या 2 षटकामध्ये. एकूण 24 धावा.
षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. मंगेश स्पोर्ट 11 खारकोपर संघ जाऊन पोहोचलाय 24. पहिल्या षटकाचा आपण विचारा देवांशनं हाताळलं होतं. 2 सफलता ज्या पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या, 3च धावा खर्च केल्या होत्या आणि समीराला दुसऱ्या षटकामध्ये 21 धावा खर्च केल्या आणि एकूण 24 धावा धावपालकर तुम्हाला पाहायला मिळतील. तिसरं षटक आपण पाहतोय. हर्षल गोलंदाजीच्या मार्कवर संघनायकानं जबाबदारी टाकली आहे. तिसरं षटक खूप महत्त्वाचं असतं आणि या तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. 24 धावा 12च्या सरासरीनं धावा आपण पाहिल्यात 2 षटकामध्ये. पंकज आणि प्रतीकला आपण पाहतोय. सरळ बॅटनं केलेला हा फटका आपण पाहतोय. डीप पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. तितकंच चांगला थ्रो आपण पाहतोय, तितकीच चांगलं कलेक्शन. धाव मिळेल फक्त सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने 25 धावा धावपालकर तुम्हाला पाहायला मिळतील. 25 धावा धावपालकर आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. या तिसऱ्या षटकामध्ये हाणमारी करावी लागेल पंकज आणि प्रतीकला. उलटो चेंडू जरूर फेकला गेलाय, फायदा उचलू शकला नाही आहे आणि पंच आमच्याकडे बोलतात. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली गेली आहे. विनोद पाडे असते तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आणि चेक केलं जाईल एक्झॅक्ट चेंडू कुठे लँड झालाय. डिसिजन तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू आणि चेंडू असेल नो चेंडू आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि फ्री हिटचा फायदा उचलावा लागेल फलंदाजाला. 26 धावा धावपालकावर. फ्री हिटचा चेंडू म्हणजे लायसन्स खुला असेल या फलंदाजाकडे. फ्री हिटच्या चेंडूवर मोठा फटका येईल का? फुलटो चेंडू जरूर फायदा उचलू शकला नाहीये. वाईडिश लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. फक्त धाव मिळेल सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डात बदल. धावपालकावर धावा तुम्हाला पाहायला मिळतील 27. 2 बाद असताना मंगेश स्पोर्ट खारकोपर संघ आपण पाहतोय. एका बाजूला पंकजला आपण पाहू शकाल, दुसऱ्या बाजूला प्रतीक. पुन्हा एकदा फुलटो चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक. एकदा पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय. 2 धावा तरी ते सहजरित्या पूर्ण केल्या जातात. या 2 धावेच्या मदतीनं संघाच्या धावसंख्येत बदल. 29 धावा. मी तर म्हणेन दुनिया में खिलाडियों की कमी नहीं है, बनना है तो गेम चेंजर बनो. आणि ते चांगली गोलंदाजी करत असताना हर्षलला आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि इथे बीट केलंय फलंदाजाला. डॉट चेंडूची सांगता. बऱ्याच कालावधीनंतर हा डॉट चेंडू प्रतीक पाटीलला शांत बसवण्याचं काम केलंय. प्रतीकमध्ये ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. एक षटकार जरूर टोकला होता प्रतीकनं. आता प्रतीकला शांत बसवलं गेलंय हर्षल या गोलंदाजानं. आता मी शांत बसणार नाहीये. एक चेंडू गोलंदाजाचा होता तर एक चेंडू फलंदाजाचा आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. हा धनधनीत षटकार. पुलरलेनचा चेंडू आडव्या बॅटनं डीप मिड विकेटला. चेंडू जाईल बॅक टू बॅक. प्रतीकच्या बॅट मधून निघतोय हा दुसरा सनसनीत षटकार. मात्र प्रतीक पाटील आक्रमक बनलाय. सलग 2 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले बॅक टू बॅक. षटक क्रमांक 3 पण पाहिलं. हर्षलचं महागडी गोलंदाजी करत असताना या षटकाचा आपण विचार जर केला तर 17 धावा या हर्षलनं खर्च केल्या. पहिल्या षटकाचा विचार केला काय गोलंदाजी देवांशनं केली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये नेहमी फलंदाजीची दादेगिरी आपण पाहतोय. या षटकामध्ये पहिल्या देवांश या गोलंदाजानं आपली दादेगिरी प्रस्थापित केली. धावा खर्च केल्या 3 आणि दुसऱ्या षटकामध्ये 21 धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये 17 धावा आल्या. शेवटचा आणि अंतिम षटक अलंकार याला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर.
स्लॉगरचं षटक, हाणामारीचं षटक. आता मात्र आक्रमक बनलाय प्रतीक पाटील. प्रतीक पाटीलला बाद करणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असेल, कारण शेवटच्या चेंडूपर्यंत प्रतीक पाटील उभा राहिला तर धावांचा डोंगर निश्चित उभा करू शकतो. आणि पंकज त्याला साथ देतो. ही पार्टनरशिप तुम्हाला जर धावा रोखायची असतील तर पार्टनरशिप मैदानामध्ये रोखावी लागेल. मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा श्रेष्ठ असतो, त्या धावा तुम्हाला इथे वाचवाव्या लागतील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक 3. आपण पाहतोय मंगेश पोट खारकोपर या संघाचे मित्र म्हणेन या शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी हाणामारी करणं खूप गरजेचं होतं. एवढं सोपं नाही, कारण आज दिवसभर ज्या संघांना प्रभावित केले ते दोन संघ या शेवटच्या सामन्यामध्ये आपण आमने सामने पाहतोय. आजच्या दिवसातील शेवटचा सामना जो संघ जिंकेल तो सुपर 10मध्ये क्वालिफाय होताना तुम्हाला पाहायला मिळेल. 8 चेंडूमध्ये 24 धावांची खेळी ज्यानं साकारली. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली. 3 षटकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिले आणि त्याला मात्र निराश मानेनं परतावं लागेल. रनआउटची शिकार बनला होता. कुणालला आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. कुणाल घरत शेवटचं षटक, लोअर फुलटा चेंडू, वाईडिश लॉंगॉन आणि लॉंगॉनच्या गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. तितकंच चांगलं कॉलिंग या दोन फलंदाजच्या माध्यमातून. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली गेली आहे. रनआउट असेल का चेक केलं जाईल आणि जो पण निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत आम्ही लगेचच पोहोचू. फलंदाज नॉट आउट असेल आणि इथून आपण शेवटचं षटक पाहतोय. आणि या शेवटच्या षटकामध्ये चांगले धावसंख्या उभी करावी लागेल. 2 धावा या चेंडूवर आपण पाहिल्या आणि या 2 धावेच्या मदतीने 43 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. एक चांगला सन्मानजनक स्कोर मैदानामध्ये उभा करताना आपण पाहतोय. मंगेश पोट खारकोपर या संघाला 3 फलंदाज जरी बाद झाले असतील तरी पंकज अजूनही मैदानामध्ये उभा असेल. सलामीला गेलाय पंकज आणि त्याला साथ देतोय फलंदाज कुणाल. 2 धावांचं योगदान कुणालचं राहिलंय. कुणालला स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय. कुणालला मूर्ती लहान पण कीर्तिमान, मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जाणारा हा खेळाडू आपण कुणाल घरातला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका चेंडूमध्ये 2 धावांचं योगदान पाहतोय पंकज आणि कुणालची ही पार्टनरशिप जर धावा रोखायची असेल तर ही पार्टनरशिप तोडावी लागेल. सरळ बॅटनं केलेला फटका, मिडल तर झालाय चेंडू. चेंडू जातोय वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. आपण पाहिलाय मित्र मगाशी चर्चा केली होती कुणालची. कुणालमध्ये ती क्षमता आहे मोठे पटके खेळण्याची. 2 चेंडूमध्ये 8 धावांचं योगदान देत असताना आपल्या संघासाठी जिथे संघ थोडा अडचणीत होता त्या अडचणीतून बाहेर काढण्याचं काम जरूर केलं कुणालनं. 49 धावा धापालकर एक फायटिंग स्कोअर मैदानामध्ये उभा करत असताना अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 3 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका कुणालच्या बॅटमधून येईल का, कारण कुणाल आता आक्रमक बनलाय. डीप मिड विकेट, वाईडिश लॉंगॉन, डीप लॉंगॉनला डीप लॉंग ऑफ, डीप कव्हर, फुलटॉस चेंडू, बॅक टू बॅक हा दुसरा षटकार असेल का आणि चेंडू जातोय डीप मिड विकेटला सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार कुणालच्या बॅटमधून. संघर्ष करत होता. आता मात्र जसा कुणालला आणि त्यानंतर पंकजला आपण पाहिला त्याला साथ दिली होती रणजितनं. प्रतीकनं
आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न जरूर केला आहे आणि तिथे बॅटची कडा लागली आहे. सिंगल धाव मिळेल. या एकच धाव मिळेल आणि या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डात बदल होताना पाहायला मिळेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 56 या धावसंख्येवर. 56 धावा आपण पाहतोय. एक फायटिंग स्कोर, सन्मानजनक स्कोर मैदानामध्ये उभा केला गेलाय. गोलंदाज अलंकारला आपण पाहतोय. महागडी गोलंदाजी करत असताना 2 षटकार या षटकामध्ये पाहायला मिळाले. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तितक्याच वेगानं यष्टीरक्षकांना आपलं काम चोखपणे बजावलं गेलंय. इथे डॉट चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. एक सन्मानजनक स्कोर मैदानामध्ये उभा केला आहे. एकूण धावांचा आपण विचार केला तर 56 धावा 24 चेंडूमध्ये कुठल्या गेलेत आणि 57 धावांचं लक्ष्य असेल आणि टोटल 56 धावा आपण पाहतो धावफलकावर. त्याच्यामध्ये 2 धावा ॲड होतील. एकूण 59 धावांचं लक्ष्य असेल जिंकण्यासाठी. या 59 धावा म्हटल्या की प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 15ची सरासरी कंपल्सरी चेसिंग असल्या कारणानं 15ची सरासरी राखावी लागेल. आणि मी इथून रजा घेतोय. जय बापदेव क्रिकेट संघ पाली खुर्द या संघाने मला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतोय. आणि पुढची जबाबदारी आपण टाकूया आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्यावर. आणि मी इथून रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जर 23 लागली या गाजाला, हे रोमन ट्रॉफी 2023 लागली या गाजाला. हे स्वर्गीय नामा बुवा पाटील स्फूर्ती चषक आहे मानाचा. जय बापदेव क्रिकेट संघाने केलंय आयोजन सामन्याचा. जय बापदेव क्रिकेट. तर शेवटिंग आउट झाला खेळाडू, तो बॉलरच्या खात्यामध्ये विकेट सोडली जाईल. तर थँक्यू दीपक पाटील सर, तिथून ऑनफिल्डवरून कार्यरत इथपर्यंत पोहोचले. त्यांचं मनापासून आपण स्वागत करूया. का कोकण भूषण दिला गेला याचंच एक उत्तम उदाहरण पेश करत असताना त्यांचं सहर्ष स्वागत करूया. त्याच्यानंतर त्यांचं द्वारकानाथ चोरगे असतील, विनोद पाटे 3 ऑफिशियल संपायर. सन्मान करूया विष्णू गडकरी यांचा इथे. आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी आम्ही विनंती करतो रोहित आणि बारक्या एवन जोडी ऑफ पाली. बारक्या यावं. 5 बायकरमॅन तुम्ही पाहू शकता. मिस्टर हेलिकॉप्टर ऑफ पनवेल बारक्या यावं. आपल्या शुभास्ते आपण सन्मान करावा. रोहित आणि बारक्या आपण दोघांनी यावं. एवन जोडीच्या शुभास्ते आपण खऱ्या अर्थानं सन्मान करावा विष्णू गडकरी यांचा. 2 बायकरमॅन आणि 1 5 बायकरमॅन. बायकरमॅन बोलतो आम्ही. रोहितच्या नावावरती आतापर्यंत 2 टू व्हीलर बाईक आणि बारक्या तुम्ही पाहता मिस्टर हेलिकॉप्टर आत्ताच 5वी बाईक त्यांनी जिंकली. ती स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणीच्या या स्पर्धेमध्ये. आणि यंदा त्यांचं कर्तव्य देखील आहे, त्यासाठी त्यांना देखील शुभेच्छा देऊया. बेस्ट ऑफ लक बारक्या. 6वी बाईक ही देखील येईल कदाचित. तो शुक्रिया. चलते हैं मैच की तरफ. लक्ष्य है टोटल 59 रनों का, यानी कि इस वक्त ये जो टारगेट सेट किया है टीम मंगेश स्पोर्ट्स 11 खारकोपर टीम ने 4 ओवर में, फिलहाल तो बड़ा ही टारगेट है, लेकिन भूलना नहीं चाहिए कि पिछले मुकाबले में भूमि 11 पेन कोलीवाड़ा टीम ने लगभग 67 रन ठोके थे और 68 का टारगेट उन्होंने रखा था. और 2 बॉल में जब 1 रन चाहिए था वहां से मुकाबला उन्होंने जीता था सुनील स्पोर्ट्स इंस्पायर टीम के खिलाफ.
शो द गुड गेम एंड क्वालिटी क्रिकेट। दोनों टीमों को हार्दिक शुभकामनाएं। समीर आवास्कर होंगे स्ट्राइकर बैटर, नॉन स्ट्राइकर पर होंगे लल्ला भास्कर। ये दो सलामी बल्लेबाज और गेंदबाजी की कमान संभालते हुए प्रतीक पाटिल, एक उम्दा खिलाड़ी रायगढ़ प्रीमियर लीग में जिन्हें आइकॉन गेंदबाज के तौर पर चुना गया था, और उनके ही खिलाफ पहली गेंद के ऊपर रिवर्स शॉट, सीमा रेखा पार, 4 रन। थर्ड अंपायर की मांग बिल्कुल की जा रही है। स्क्रीन के ऊपर रहेंगे थर्ड अंपायर, जो यहां पर स्क्रीन के ऊपर चेक जरूर करेंगे। चलिए यहां पर गेंदबाजी के ऊपर थोड़ा सा आक्षेप आप देख सकते हैं। चौका बटोरा 4 रनों की मदद से भूमि 11 पेन कोलीवाड़ा टीम की शुरुआत चौकों के साथ नजर आती हुई। आतिश मिडॉप में खिलाड़ी है, वो भी अच्छे गेंदबाज है, बेहतरीन उन्होंने गेंदबाजी की, लेकिन शुरुआत समीर के द्वारा जबरदस्त नजर आती हुई। 4 रनों के साथ टीम ने खाता खोला है। भूमि 11 पेन कोलीवाड़ा ने रन 59 बनाने इस बार भी रिवर्स शॉट्स का खेलने का प्रयास किया था, संपर्क हुआ नहीं ठीक से, डॉट बॉल की समाप्ति। प्रतीक एक अनुभवी खिलाड़ी है, यंगस्टर है एक तरफ समीर आवास्कर, दोनों के बीच में एक अच्छा बैटल होगा क्योंकि दो बड़े खिलाड़ी है इस मैच में। निश्चित तौर पर रणनीति क्या होगी एक दूसरे के सामने। आखिरी ओवर में बहुत सारे रन लूटे थे पेन कोलीवाड़ा टीम ने, लेकिन उसकी नुकसान भरपाई करनी पड़ेगी। स्विच हिट का प्रयास, इस बार शरीर से वहां पर टर्न की, लेग कटर वहां पर नजर आई, एक और डॉट बॉल की समाप्ति। तीसरी बार तबा ये रिवर्स शॉट्स का अटेम्प्ट प्रयास करते हुए नाकामयाबी। पहली गेंद के ऊपर बाउंड्री जरूर आई थी, लेकिन उसके बाद लगातार 2 गेंदे डॉट फेंकने में कामयाब होते हुए तो इस बार ज्यादा सफल हुए थे। पैरों पर लगी गेंद, डायरेक्ट हिट करने का प्रयास, डायरेक्ट हिट हो चुका था, लेकिन मामला देखना चाहते हैं कि थर्ड अंपायर ग्रीस की रन था ये। गुड फील्डिंग, कमाल का थ्रो था, तारीफ काबिल फील्डिंग वहां पर नजर आई, लेकिन देखेंगे निर्णय जाएगा अब तीसरे अंपायर के हित में क्या होगा, कौन सा निर्णय देना चाहेंगे। क्रीज के अंदर सुरक्षित उनका बल्ला है या नहीं, हवा में है, ऐसे बहुत सारे जो है वो देखा जाएगा। थिले खिलाड़ी तो जल्लोश करे, लेकिन निर्णय तीसरे अंपायर का जब आएगा तभी आप यहां पर जश्न मना सकते हैं। मामला काफी करीबी है, थर्ड अंपायर चेक करते हुए वहां पर तो डिसीजन है नॉट आउट, सुरक्षित रहेंगे समीर। पिछले मैच में लल्ला थे मैन ऑफ द मैच के हीरो, उनके ऊपर भी बहुत सारी आप टीम दारोमदार करेगी। 5 रन बने एक स्कोर कार्ड के ऊपर, पहली गेंद के ऊपर बाउंड्री आई थी, उसके बाद 2 डॉट 1 सिंगल, और ये थोड़ा सा मुश्किल स्थिति बनती हुई। वेरी गुड कमबैक पर ट्राइक एंड पर आप लल्ला भास्कर तैयार। स्लोवर वन किया था, इस गेंद को लॉन्ग ऑन में मोड़ा है, फील्डर सीधा गेंद उनको बीट करती हुई सीमा रेखा की तरफ, 4 रन। बिल्कुल बारकिया का थोड़ा सा आप पहले ही करना चाहिए, बड़े का हो चुका है। तो गेंदबाज तैयार, चौका आता हुआ, बढ़िया बल्लेबाजी, इस बार अच्छा शॉट है, लेकिन फील्डर गेंद के नीचे, बढ़िया कैच, बल्लेबाज होंगे आउट मिड विकेट में। रनिंग कैच पकड़ा है, वहां पर खिलाड़ी थे मेरे ख्याल से कुणाल घरत के द्वारा यह कैच पकड़ा गया, बल्लेबाज होंगे आउट। बहुत बड़ा झटका लगेगा टीम भूमि 11 पेन कोलीवाड़ा को। बहुत बड़ा झटका यहां पर लगता हुआ भूमि 11 पेन कोलीवाड़ा। लल्ला पहले मैच के हीरो बने थे, उन्होंने शानदार बल्लेबाजी की थी, लेकिन यहां पर एक चौका जरूर आया, टारगेट बड़ा है, उसी सोच के साथ उन्होंने दूसरा भी स्ट्रोक बड़ा खेलने का प्रयास किया, और जो जाल बिछाया था वो जाल में पूरी तरीके से फंसे, और पहला ओवर समाप्त हो चुका है। पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद 9 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर भूमि 11 पेन कोलीवाड़ा सेकंड इनिंग से मैदान में। अब 16.7 के रिक्वायर्ड रन रेट से 18 गेंदों में 50 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। जितना कठिन संघर्ष होगा, जीत उतनी ही शानदार होगी,
क्योंकि जो अपने कदमों के काबिलियत पर विश्वास रखते हैं ना, वो अक्सर मंजिल तक पहुंच जाते हैं। मंजिल दूर जरूर है यहाँ पर भूमि 11 पेन कोलीवाड़ा टीम के लिए, लेकिन दूर वाले छोर से परिवर्तन है गेंदबाजी में। विशाल घरत एक और स्पिन गेंदबाजी का अटैक, लगातार स्पिन गेंदबाजों का यहाँ पर मारा खारकोपर टीम के कप्तान के द्वारा। बढ़िया शॉट है, जल्दी पिकअप किया इस गेंद को, सीधा समीर आवास्कर ने फेंक दिया गेंद को डीप स्क्वायर लेके ऊपर से सीमा पार 6 रन। समीर आवास्कर ने दिखा दिया है भाई, लल्ला का विकेट है, जरूर मैदान से बाहर लौटा है, लेकिन मुझे मेरे टीम के लिए आखिरी क्षणों तक सांस लड़ना है, आखिरी क्षणों तक लड़ना है। और यह बेहतरीन छक्का इनके बल्ले से, 2 चौके 1 बाउंड्री, 2 चौके आ चुके हैं इस वक्त समीर के बल्ले से। ओ एक छक्का, स्वीप करना चाहते थे लेकिन बल्ले और गेंद का संपर्क नहीं है। चालाक गेंदबाज है विशाल घरत। उल्वेनोड प्रीमियर लीग में इनका बेहतरीन परफॉर्मेंस। डगआउट से तो आवाज यही आ रही है कि आप छक्कों में डील करनी होगी, जितनी डॉट बॉल खेलेंगे उतना प्रेशर आपके ऊपर बना रहेगा। राउंड द विकेट से बॉलर तैयार, और टप्पा पीछे था, बैट के टो एंड पर गेंद लगी है, सिंगल लेना चाहते नहीं है, समीर ने मना कर दिया। वहां पर रन बन सकता था, लेकिन समीर भी जानते हैं कि ये रिस्की रन है, विकेट नहीं गंवाना चाहते। लल्ला का विकेट जल्दी लौटा है, इसकी वजह से वो भी नहीं रिस्क लेना चाहते। डॉट बॉल की समाप्ति, 3 गेंदें समाप्त हो चुकी है इस ओवर की। कुल मिलाकर 15 गेंदों का खेल बचा हुआ है। 44 रनों की जरूरत है। पहले खुद से कहो कि तुम क्या बनोगे, फिर वो करो जो तुम्हें करना है। छक्का आने के बाद 2 गेंदें यहां पर अभी तक निकाली है गेंदबाज ने। इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक है, खुद गेंदबाज अपने फॉलो थ्रू में, कोई चूक नहीं है। समीर आवास्कर बेहतरीन जो बल्लेबाज थे उनको किया आउट, अपने फॉलो थ्रू में कैच पकड़ा। दूसरा बड़ा झटका भूमि 11 पेन कोलीवाड़ा को। तो नए बल्लेबाज आएंगे ओमकार खेलने के लिए। विकेट हालांकि 2 लौटे, 2 सलामी बल्लेबाज। पहले लौटे लल्ला वास्कर, दूसरे लौटे समीर आवास्कर, तीसरे बल्लेबाज अब मैदान के अंदर आते हुए इनेट नंबर 4 ओमकार आते हुए बल्लेबाजी के लिए। जीतने के लिए चाहिए अभी भी 14 गेंदें बची है, 44 रन। एक ही पर्याय होगा अब इनके पास कि छक्कों के साथ 14 गेंदों में जो 5 या 6 7 छक्के मारने वही डील अप करनी होगी, क्योंकि लक्ष्य बहुत बड़ा है। सिंगल से तो काम नहीं बनेगा। अपने हौसले बुलंद कर, मंजिल तेरे बहुत करीब है, बस आगे बढ़ता जा, ये मंजिल ही तेरा नसीब है। डाउन द विकेट से बॉलर तैयार, और लोवर फुल टॉस बॉल टैप किया इस गेंद को। ओमकार ने 1 रन निकाला है। दूर से फील्डर डीप लॉन्ग ऑन में आकर उठाएंगे, फील्ड करेंगे। 1 रन लेने का पर्याप्त समय। इससे बेहतर बात क्या हो सकती है। पहली गेंद के ऊपर नंबर 6 आया था, ऐसा लग रहा था कि ये ओवर बहुत बड़ा आने वाला है भूमि 11 पेन कोलीवाड़ा के लिए, लेकिन लगातार 2 गेंदें डॉट, उसका प्रेशर रहा टीम कोलीवाड़ा के बल्लेबाज, पेन कोलीवाड़ा टीम के बल्लेबाज समीर के ऊपर, और समीर ने मात्र उस दबाव के साथ विकेट भी गंवाई। और उस विकेट के साथ साथ ये थोड़ा सा और प्रेशर, लेकिन प्रेशर ना लो, क्योंकि वीरेंद्र सहवाग हमेशा कहते न किसी के अभाव में खेलो, न किसी के प्रभाव में खेलो, बस ये खेल है तुम्हारा, आप नहीं स्वभाव में खेलो। ये खेल अब दिखाना होगा भूमि 11 पेन कोलीवाड़ा टीम के बल्लेबाजों को। गेंदबाज तैयार, चलिए इस बार टर्न किया, गेंद को बाहर की तरफ निकालने का प्रयास। डॉट बॉल की समाप्ति, और इसी के साथ ओवर नंबर समाप्त हो चुका है दूसरा। 2 ओवर के समाप्ति के बाद भूमि 11 पेन कोलीवाड़ा टीम का स्कोर है 8.00 के रन रेट से 16 रन 2 विकेटों के नुकसान पर। जीतने के लिए चाहिए 12 गेंदे 43 रनों की जरूरत। बारह गेंदों में अब बनाने हैं इस मैदान के अंदर भूमि 11 पेन कोलीवाड़ा टीम को 43 रन। कम से कम इस ओवर में 20 या 22 भी बटोरती है तो खेल में मजा आएगा,
क्योंकि आप जब भी बड़े लक्ष्य का पीछा करते हो ना, तो निश्चित तौर पर आपको एक अच्छा परफॉर्मेंस देना होता है। सलामी ठोस शुरुआत हुई थी, समीर आवास्कर के बल्ले से चौकों के साथ पारी की शुरुआत हुई थी, लेकिन जैसे लल्ला का विकेट गिरा, समीर के ऊपर दबाव बना, दो महत्वपूर्ण खिलाड़ी मैदान से बाहर लौटे हैं। मुश्किलें मुसीबतें तमाम हैं इस खेल में, लेकिन इस खेल के साथ साथ आपको इन मुश्किलों को पूरी तरीके से दूर रखना पड़ता है। मंजिलें क्या है, रास्ता क्या है, हौसला है तो फासला है। यहां पर देखेंगे अब फासला तो बहुत दूर है, 12 में बनाने हैं 43 रन। बस यहां पर प्रति ओवर कम से कम इस ओवर में 20 या 22 चाहिए, जिसमें उबाल हो, ऐसा खून चाहिए जीत के खातिर, एक जुनून होना चाहिए। यह आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में गूंज होनी चाहिए। फील्डिंग में परिवर्तन, कवर पॉइंट के खिलाड़ी को थोड़ा सा हल्का सा हटाने का प्रयास स्वीपर कवर्स की तरफ। जो बैकफुट पॉइंट का खिलाड़ी था उसे बैकफुट पॉइंट की तरफ, शॉट एक्स्ट्रा कवर 30 यार्ड सर्कल, लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन, मिड विकेट और स्क्वायर लेग, ये व्यू रचना नजर आती हुई। जड़ में डालने का प्रयास, अंदरूनी हिस्सा लेती हुई गेंद सीधा खिलाड़ी के हाथ में, 1 रन मिलेगा। नई गेंदबाज अक्षय घरत सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर 17 रन जीतने के लिए चाहिए। आने वाली गेंदें होंगी टोटल 11, 42 रनों की जरूरत है। लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन, शायद लेफ्टी के लिए 4 खिलाड़ी रखे गए ऑन साइड में, एक है ऑफ साइड में। ये फील्डिंग की व्यू रचना इस लेफ्ट हैंडर बल्लेबाज के सामने। देखिए जैसे जैसे सिंगल आएंगे वैसे वैसे स्ट्राइक रोटेशन होगी, फील्डरों को इधर से उधर, उधर से इधर भाग दौड़ करनी पड़ेगी। लेकिन अब स्ट्राइक एंड पर लेफ्टी बल्लेबाज ओमकार की तो जय जयकार भी यहां पर करनी पड़ेगी, लेकिन फिलहाल देवांश है स्ट्राइक एंड पर खेलने के लिए तैयार। टप्पा पीछे था, बढ़िया पिकअप किया इस गेंद को, सीधा फेंका सीमा रेखा पार, 6 रन। में चाहिए 36, 6 छक्कों की जरूरत है यहां पर। आने वाले 10 गेंदों के ऊपर मुश्किल भी है, लेकिन आसान बनाने का प्रयास यहां पर करते हुए बढ़िया हिट। 42 चाहिए थे, 36 अब बने चाहिए 10 बॉल में। अपने हौसले बुलंद कर, ये बुलंद हौसला करता हुआ यहां पर बल्लेबाज, लेकिन क्या लेफ्टी जो गेंदबाज है अक्षय घरत, उनके ऊपर ये पूरी तरीके से अब दारोमदार नजर आती हुई। लेफ्टी वर्सेस लेफ्टी, ये फुल टॉस थी, घुटने के बल पर खेला हुआ स्ट्रोक, फाइनल की तरफ सीमा रेखा पार, 4 रन। अभी भी 9 गेंदों में 32, यानी कि मुकाबला जल्दी अपनी तरफ खींचने का प्रयास। ये ओवर मैच का बहुत ही हार या जीत का फैसला निर्भर करेगी, क्योंकि जिक्र किया था कम से कम यहां पर इस ओवर में 20 आएंगे तो आखिरी ओवर में 23 रह सकते हैं, लेकिन फिलहाल अभी भी 9 में चाहिए 32 रन। 3 गेंदें इंपॉर्टेंट होंगी, मेहनत के दिए जलाए जा, सफलता के पंचम लहराए जा। परेशानियां तो आती रहेंगी मैच में, तू खेल को बस आगे बढ़ाया जा। आगे बढ़ाने का प्रयास इस वक्त बल्लेबाज की ओर से, लेकिन अक्षय को कम बैक करना होगा इस वक्त, ये मैच में अगर बने रहना है। देवांश तैयार, ये डप्पा पीछे हुक कर दिया इस गेंद को, मुश्किलें हो रही है लेफ्ट हैंडर बल्लेबाज के सामने गेंदबाजी करना। दैट्स अ बिग हिट, 6 रन चाहिए आप जीतने के लिए। 8 गेंदें और रन चाहिए 26। आ रही है कि सामने जब लेफ्टी बैट्समैन है तो खार
हेलो 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 डिसीजन इज वेरी क्लोज थर्ड अंपायर यहाँ पर चेक कर रहे हैं तो बैट्समैन आउट बाल बाल बची मैं कहूंगा खारकोपर टीम वरना ये 5 रन बोनस मिल जाते। चलिए अब समीकरण बदलने का मेरे ख्याल से अब पेन कोलीवाड़ा 11 टीम को जीतने के लिए चाहिए टोटल एक भी रन नहीं है 6 बॉल। तो चलिए 6 गेंदों में चाहिए 26 रनों की जरूरत। अगर ये आता चौका बन जाता तो शायद बुनी 11 पेन कोलीवाड़ा टीम जबरदस्त वापसी कर सकती थी। तो चलिए नए बैटर आएंगे बल्लेबाजी के लिए। ओमकार जो लेफ्टी आतिश पाटील ओमकार लेफ्टी है ना ओमकार राईट आहे देवांश आहे तो देवांश देवांश ओमकार तो पहले ओमकार आउट हुए थे इससे पहले रनआउट के तौर पर। अब नए बल्लेबाज आएंगे ओमकार काय पाटील ओमकार भोईर न्यू बैटर। बॉलर अतुल ना आतिश तो चलिए आतिश नए बल्लेबाज गेंदबाज आएंगे गेंदबाजी के लिए 5वें ओवर 4थे ओवर में। हालांकि इनसे तीसरा ओवर करते तो ये इतने रन भी ना बट रहे थे लेकिन क्या तूफानी बल्लेबाजी की वहां पर देवांश ने। देवांश के हाथों में अब भविष्य होगा टीम भूमि 11 पेन कोलीवाड़ा का। यहां से 4 छक्के दागते हैं तो ये मुकाबला बिल्कुल उनके नजदीक आ सकता है। आतिश विपक्ष देवांश के बीच में ये लड़ाई क्योंकि 4 ओवर का मैच यानी कि आखिरी ओवर है। 6 गेंदों में बनाने हैं 26 रन। पैरों को खोल जमान उड़ाना देखता है जमीन पर बैठकर क्यों आसमान देखता है। तो पहली गेंद लेग स्टंप छोड़ा इस गेम में। अंपायर का ये व्हाइट बॉल का इशारा आता हुआ व्हाइट के बगैर टीम का बढ़ता हुआ स्कोर। वो देवांश भी थोड़े से मन में मुस्कुराहट हो रही है इनके लेकिन ये मुकाबले की बात करेंगे तो अभी भी दिलचस्प ये मुकाबला दोनों टीमों के बीच में। अभी भी वातावरण शांत है लेकिन इस शांत वातावरण को क्या आप कैसे बदलना चाहेंगे। 6 गेंदों में 25 बनाने हैं। एक आध बिग हिट आएगा तो एक और रोमांच पैदा होगा मैच में। और इस बार ऑन साइड में मोड़ा इस गेम को खिलाड़ी आते हुए दूर से और फील्डिंग कवर के लिए खिलाड़ी आए जरूर। तब तक 2 रन बल्लेबाज ने चुरा लिए। 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 36 रन। आखिरी गेंदें बची है 5 जीतने के लिए चाहिए टोटल 23 रन। ओमकार थोड़े से और देवांश थोड़े से नाखुश होंगे शॉट सिलेक्शन से क्योंकि वो चाहते हैं कि पहली गेंद के ऊपर बिग हिट आता है तो बल्लेबाज गेंदबाज के ऊपर दबाव बना सकता है। लेकिन यहाँ पर वाइड आई से ये डबल के साथ यहाँ पर फर्क नहीं गिरेगा। मंगेश स्पोर्ट्स 11 खारकोपर टीम को बस चौके छक्के चाहिए भूमि 11 पेन कोलीवाड़ा टीम को। ये फील्ड टॉस सीधा फेंका इस गेंद को सीमा रेखा पार 6 रन। मुकाबला अब भी यहाँ पर बैलेंस रहता हुआ। 4 गेंदे जीतने के लिए 17 रनों की जरूरत है। कमाल का ये स्वीप शॉट देखने को मिला देवांश के बल्ले से मिस फील्ड हुई जहां पर 2 रन बटोरे। अभी भी हिम्मत नहीं आ रही है। देवांश तांडेल बैटर आप देख सकते हैं यहां पर कमाल की बल्लेबाजी करते हुए। एक तरफ होंगे ओमकार भोईर लल्ला भास्कर आउट होकर मैदान से बाहर लौटे। समीर आवास्कर मैदान से बाहर लौट चुके हैं लेकिन ये देवांश तांडेल और साथी बल्लेबाज ओमकार के ऊपर ये बहुत ही जिम्मेदारियां साथ ही साथ आतिश के ऊपर भी बहुत बड़ी जिम्मेदारियां बनेगी। 4 बॉल रन बनाने हैं 17। एक आध डॉट बॉल आएगा तो मुकाबले में थोड़ी सी वापसी होगी लेकिन इस तरीके के छक्के अगर लग जाएंगे तो पूरी तरीके से यहां पर अपना सिकंजा कसेगी भूमि 11 पेन कोलीवाड़ा टीम। देवांश क्या बल्लेबाजी कर रहे। तो इस बार ये स्लो ओवर 1 गेम थी। 1 रन मुकम्मल। क्या दूसरे की कोशिश यहां पर हो पाएगी। ओ ये शायद
स्ट्राइक छोड़ना चाहिए था, यह स्ट्राइक नहीं दी जाती क्योंकि आपको दोनों तरफ से एंड छोड़ना पड़ता है। अंपायर ने उन्होंने दर्शाया 3 बॉल अब चाहिए 16 रनों की जरूरत, यानी कि 2 छक्के 1 बाउंड्री की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए। जब आंखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया, फिर मुश्किल क्या आसान क्या, बस ठान लिया तो ठान लिया। क्या बल्लेबाज यहाँ पर ओमकार भुईर ठान लेंगे मैदान में कि 2 छक्के 1 चौका मारना है, लेकिन आतिश ने यहाँ पर अभी तक शांत रखा है इन बल्लेबाजों को। 4 खिलाड़ी, माफ कीजिएगा 4 खिलाड़ी ऑन साइड में रखने का इरादा यहां पर करते हुए फिलहाल 3 तो खिलाड़ी नजर आ रहे हैं। तो चलिए लॉन्ग ऑफ की तरफ एक खिलाड़ी तैनात, जल्दी फील्डिंग की व्यवस्था कीजिए। ओमकार की क्या चाहिए, कार इस मैदान के ऊपर हो पाएगी। 3 बॉल, ये गेंद बहुत ही इंपॉर्टेंट होगी दोनों भी टीमों के लिए। आतिश तैयार, तो ये गेंद पैरों पर डालने का इरादा, 1 रन तो पूरा नहीं, चलिए 1 रन मिलेगा। बढ़िया यहाँ पर कमबैक किया आतिश ने। अब 2 गेंदों में जीतने के लिए चाहिए 15 रनों की जरूरत। एक आध खराब गेंद होगी जो बचाएगी यहाँ पर भूमि 11 पेन कोलीवाड़ा टीम को, लेकिन देखेंगे वो गेंद कहाँ होगी। अगर वो आप कल का हमने देखा जो सूरत 11 भाटन टीम के खिलाफ, जब कोपली टीम के खिलाफ पंजा फेंका था अष्टविनायक धाबा और गौरी स्पोर्ट्स 11 गोलवी टीम के गेंदबाज ने, जब 2 गेंदों में चाहिए थे 11 रन चाहिए थे, तब उन्होंने वहां पर वाइड प्लस पंजा चौका 5 रन मिले थे, और जब 2 में 6 रन आए थे वो नहीं निकले। ये होता है क्रिकेट में कभी कभी, इसलिए लॉन्ग स्टॉप की तरफ एक खिलाड़ी उन्होंने बिल्कुल तैनात किया गया है। आखिरी मुकाबला कल के आपने देखा, सुपर 10 में 2 टीमें क्वालिफाई हो चुकी है। एक ही टीम सायरा 11 जो हनुमान मेवाली पाड़ा, दूसरी है I11 कोन। आज के दिन में आराध्य स्पोर्ट्स टिमोड़े, और इनमें से एक टीम जाएगी सुपर 10 के लिए। वेरी गुड बॉलिंग। चलिए मुकाबला अब पूरी तरीके से खुला हो चुका है। 1 बॉल में अब जीतने के लिए टोटल रन चाहिए 15 रनों की जरूरत। अच्छा क्रिकेट खेला टीम भूमि 11 पेन कोलीवाड़ा ने। आई थिंक इस टीम को वाइल्ड कार्ड एंट्री मिली थी, समय के साथ वो आए, उनके हम आभार व्यक्त करते हैं कि आप इस टूर्नामेंट में पार्टिसिपेट बने, लेकिन पूरी तरीके से आखिर के क्षण में मात्र आपको यह हार का सामना करना पड़ रहा है। हार्ड लक टीम लल्ला एंड पेन कोलीवाड़ा टीम, अगले टूर्नामेंट के लिए आपको बेस्ट ऑफ लक एंड कांग्रेचुलेशंस टीम मंगेश स्पोर्ट्स खारकोपर, और इस मैच के हीरो होंगे मैन ऑफ द मैच के